दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त त्याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची मिसळ स्वर्गवासी कोशाव व बिशा गुरुजी यांच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहे. त्याचप्रमाणे जे आज आपला वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. उद्या आपले पोप फ्रान्सिस त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहेत, त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया. तसेच ज्या कुटुंबामध्ये उद्या लग्न साक्रमेंट आहे त्यांची देखील आपण आठवण करूया. आज ख्रिस्त सभा आगमन काळातील तिसरा रविवार म्हणजेच गावदाते संडे उल्हासाचा रविवार साजरा करीत आहे आणि उल्हासाचं प्रतीक म्हणून गुलाबी रंगाची पिंक मेणबत्ती आपण पेटवणार आहोत.
पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असू. आज गावदाते संडेच्या निमित्ताने ख्रिस्त सभा आपल्याला उल्हास करण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी सांगत आहे, कारण प्रभूचं येणं समीप आहे. पहिल्या येण्याचं सुरुवात जणू काही आपण या आठवड्यामध्ये करणार आहोत आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आनंदी राहण्यासाठी, उल्हासित राहण्यासाठी ख्रिस्त सभा आपल्याला आमंत्रित करीत आहे. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होत असताना परमेश्वराच्या आनंदाचा आपल्याला अनुभव यावा म्हणून विशेष प्रार्थना करूया. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, ख्रिस्ताच्या जन्माची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आम्ही ह्या सोहळा साजरा करीत आहोत. त्याच्या जन्मदिवसाची त्याच्या जन्मदिवशी आमची हृदये आनंदाने भरावीत आणि मोठ्या भक्तिभावाने व उपकार बुद्धीने हा सोहळा आम्हाला साजरा करता यावा म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास शुभवर्तमान सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केले आहे. भग्न हृदयी जनास पट्टी बांधावी, धरून दिलेल्यास मुक्त आणि बंदिवानास बंधमोक्ष विदित करावे. परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष आणि आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा म्हणून त्याने मला पाठविले आहे. मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्षित पावेन. माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्हासतो, कारण जसा नवरा शालो पांगोटलेले लेवून स्वतःला याजकासारखा मंडित करतो,
आणि नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करते तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत. मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादिले आहे. कारण भूमी जशी आपले अंकुर उगविते, मळा जसा आपणास पेरलेले बीज उगविते, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रादेखत धार्मिकतेचा आणि कीर्तीचा अंकुर उगविल. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. देवाच्या ठाई माझा जीव उल्हासला आहे. देवाच्या ठाई माझा जीव उल्हासला आहे. माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. कारण त्याने आपल्या दासीच्या दैनावस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आत्तापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. प्रतिसाद. देवाच्या ठाई माझा जीव उल्हासला आहे. कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरिता महाकृत्ये केली आहेत. त्याचे नाव पवित्र आहे. जे त्याचा भय धरतात त्याच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे. प्रतिसाद. देवाच्या ठाई माझा जीव उल्हासला आहे. त्यांनी भुकेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे आणि धनवानास रिकामे लावून दिले आहे. आपली दया सर्वकाळ स्मरून त्याने आपला सेवक इस्राയേल ह्याला सहाय्य केले आहे. प्रतिसाद. देवाच्या ठाई माझा जीव उल्हासला आहे. पौलचे थेसलोनिका करास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. प्रियजन हो, सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकारस्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका, सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते घट्ट धरा, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करू आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव आणि शरीर ही निर्दोष राखिली जावोत. तुम्हास पाचारण करणारा विश्वसनीय आहे, तो हे करीलच. प्रभूचा हा शब्द. जयघोष. हालेलुया, स्तुती गाऊया गाऊया, येशूची स्तुती गाऊया गाऊया. हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. हालेलुया, स्तुती गाऊया गाऊया, येशूची स्तुती गाऊया गाऊया. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला. त्याचे नाव योहान. तो साक्षीकरिता म्हणजेच प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला, यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हा तो प्रकाश नव्हता, तर प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला होता. पुढे यहुद्यांनी येरुशलेमहून याजक व लेवी यांना योहानाला आपण कोण आहात असे विचारावयास पाठविले. तेव्हा त्याची साक्ष हीच आहे.
त्याने कबूल केले, नाकारले नाही. मी ख्रिस्त नाही असे त्याने कबूल केले. तेव्हा शास्त्री आणि याजक त्याला म्हणाले, मग आपण कोण आहात? एलिया आहेत का? तो म्हणाला, मी नाही. आपण संदिष्ट आहात का? त्यावर त्याने उत्तर दिले, नाही. ह्यावरून ते त्याला म्हणाले, ज्यांनी आम्हाला पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून आपण कोण आहात हे सांगा. स्वतःविषयी आपलं काय म्हणणं आहे? तो म्हणाला, यशाया संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग नीट करा असे अरण्यात ओरडणाऱ्यांची वाणी मी आहे. पाठवलेले माणसं पुरुषापैकी होते. त्यांनी योहानाला विचारले, आपण ख्रिस्त नाहीत, एलिया नाहीत आणि संदेष्टही नाहीत, तर मग बाप्तिस्मा का करता? योहानाने त्याला उत्तर दिले, मी पाण्याने बाप्तिस्मा करतो. ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक तुम्हामध्ये आहे, तो माझ्या मागून येणार आहे. त्याच्या पायतनाचे बंद सोडावयास मी योग्य नाही. यार्दनेच्या पलीकडे बेथनीत योहान बाप्तिस्मा करीत होता, तेथे या घटना घडल्या. प्रभू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर आपल्याला संवाद करायचं असेल, त्याच्याबरोबर आपल्याला बोलायचं असेल, तर आपण आजच्या शुभवर्तमानातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांनी सुरुवात करतो. प्रथम आपण त्या व्यक्तीला विचारतो, आपण कोण? आपण कुठले? आपण काय करता? अशा या औपचारिक प्रश्नाद्वारे त्या व्यक्तीची आपल्याला ओळख होते. ती व्यक्ती कोण आहे, कुठली आहे आणि काय करते हे आपल्याला समजल्यानंतर त्या व्यक्तीबरोबर संवाद करावा की न करावा याविषयी आपल्याला जाण होते. ही अनोळखी व्यक्ती जवळची व्हायची की ह्यापासून दूर जायचं हे देखील आपण सहजरित्या ठरवू शकतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशाच प्रकारे योहान बाप्तिस्ता, ज्याच्याविषयी आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे, आणि गावदा ते संडे म्हणजेच आनंदाचा उल्हासाचा रविवार साजरा करीत असताना आपण आपली स्वतःची ओळख काय आहे, आपण कोण आहोत, आपण कुठले आहोत, आपण काय करतो हे परमेश्वर आपल्याला विचारत आहेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जर आपलं नाव सांगितलं, आपण जर आपलं गाव सांगितलं, आपण जर आपला पेशा सांगितला, तर मग आपण सर्वसामान्य माणूस किंवा व्यक्ती बनतो. परंतु परमेश्वर केवळ आपल्याला ह्या बाह्य गोष्टी विचारत नाहीत, तर योहानाने ज्याप्रमाणे सांगितलं की मी मसिया नाही तर मार्ग तयार करणारा आहे, मी प्रकाश नाही तर प्रकाशाविषयी साक्ष देणारा आहे, मी सुवार्ता घोषविणारा संदेष्टा नाही तर मी त्याची वाणी आहे. अशा प्रकारे योहानाने त्याची जी परमेश्वराची ओळख होती, म्हणजेच परमेश्वराने ज्या हेतूसाठी, ज्या कार्यासाठी, ज्या मिशनसाठी त्याला पाठवलं होतं ते ओळखून त्याद्वारे त्याची ओळख जो लोकांना देतो, तशाच प्रकारे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या प्रत्येकाला एक वेगळी ओळख आहे. आपल्या प्रत्येकाची ओळख आपल्याला कळली आहे की नाही हे आपण आज पडताळून पाहायला पाहिजे. कशा प्रकारची आपली ओळख आहे, तर आपल्या बाप्तिस्माद्वारे आपल्याला परमेश्वराची, ख्रिस्त सभेची ओळख आहे. परमेश्वराची आपल्या बाबतीत ओळख काय आहे, तर बाप्तिस्माच्या वेळी जे घडलं त्यावर जर आपण चिंतन केलं तर आपल्याला निश्चितच समजेल की आपली ओळख काय आहे, आपली प्रतिष्ठा काय आहे आणि आपण कोण आहोत.
माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, बाप्तिस्माच्या वेळेला आपल्याला सांगण्यात येतं की तुम्हाला पवित्र तेलाने, क्रिझमने अभिषिक्त केलेला आहे आणि म्हणूनच तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या राजा, याजक आणि संदेष्टा या तिहेरी भूमिकेमध्ये तुम्ही सामील आहात. इतकंच नाही तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची वधू ख्रिस्त सभा हिचे जणू काही तुम्ही अवयव आहात. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर ख्रिस्त सभा ह्या शरीराचे तुम्ही घटक आहात, वेगवेगळे अवयव आहात. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण ख्रिस्तामध्ये एक आहोत, आपण परमेश्वराची लेकरं आहोत ह्याची जाणीव बाप्तिस्माद्वारे आपल्याला करून देण्यात येतं. आणि मग त्याद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे की आजच्या पहिल्या वाचनामध्ये यशाया संदेष्टा ज्याप्रमाणे म्हणतो की तुम्हाला परमेश्वराच्या वस्त्राने आच्छादलं आहे. बाप्तिस्माच्या वेळेला आपण शुभ्र वस्त्र परिधान करतो. पापापासून आपल्याला मुक्त केलं जातं. मूळ पापाच्या बंधनातून आपण मुक्त होतो. त्याचं प्रतीक म्हणून हे पवित्र वस्त्र आपण परिधान करीत असतो. यशाया संदेष्टाच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला आठवण करून देतो की आपले वस्त्र जे आहेत केवळ बाह्य वस्त्र नाही तर अंतःकरणाची वस्त्र ही शुद्ध आहेत का, पवित्र आहेत का, परमेश्वराने ज्या वस्त्रामध्ये आपल्याला आच्छादलं आहे ती वस्त्र आपण परिधान केलेली आहेत का. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, तिसरी गोष्ट आपल्याला बाप्तिस्माच्या वेळेला पुनरुत्थित ख्रिस्ताच्या प्रकाशाने मेणबत्ती प्रकाशित करून दिली जाते आणि त्या प्रकाशाचे साक्ष देण्यासाठी, त्या प्रकाशाप्रमाणे सगळ्यांचं जीवन प्रकाशमान करण्यासाठी, आजूबाजूचा अंधकार दूर करून तिथे प्रकाशाचं साम्राज्य निर्माण करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला बोलावलेलं आहे. परमेश्वराचं ते मिशन कार्य आहे. प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये यशाया संदेष्टा त्याविषयी आपल्याला आठवण करून देतो. आपलं मिशन कार्य काय आहे तर परमेश्वराचा आत्मा आपल्याला प्राप्त झालेला आहे बाप्तिस्माद्वारे आणि त्या बाप्तिस्माच्या ह्या साक्रामेंटाद्वारे आपल्याला परमेश्वराचं मिशन कार्य देखील देण्यात आलेलं आहे. आणि परमेश्वराचं मिशन कार्य हेच आहे, बंदिवानांना मुक्त करण्यासाठी, गरिबांना सुवार्ता घोषित करण्यासाठी, जे अन्यायाखाली चिरडले जात आहेत त्यांची वाणी होण्यासाठी आणि त्यांना स्वातंत्र्याचा अनुभव देण्यासाठी आणि परमेश्वराच्या प्रसाद वर्षाची घोषणा करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला अभिषिक्त केला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, असं हे परमेश्वराचं पाचारण आहे. अशा या पाचारणासाठी आपण काय केलं पाहिजे, हे पाचारण टिकवण्यासाठी, हे पाचारण पुढे नेण्यासाठी आपण कशा प्रकारे वागलो पाहिजे याविषयी संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये थेसलोनिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 1 ओवी 5 अध्याय 1 पहिल्या पत्रामध्ये अध्याय 5 ओवी 16 ते 21 मध्ये आपल्याला सांगतो, आत्म्याला विझवू नका, जे चांगलं आहे ते करण्यामध्ये कमी पडू नका आणि परमेश्वराने आपल्यावर जे अनंत उपकार केले आहेत, परमेश्वराने आपल्याला जे अनंत देणग्या दिलेल्या आहेत त्याबद्दल परमेश्वराचा आनंदाने, उल्हासाने गौरव करा. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची प्रतीक्षा करीत असताना प्रभू येशू ख्रिस्त जो अगदी जवळ आला आहे, समीप आला आहे, त्याला भेटण्यासाठी उत्सुक होत असताना आपण नाराज होऊ नये, आपण दुःखी असू नये, आपण कंटाळा करू नये, तर आपण जागृत व्हावे, आपण आशावादी व्हावे, आपण सकारात्मक विचार करावा. ह्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलावत आहे. या गावदाते संडेच्या दिवशी परमेश्वर आपल्याला उल्हासाची लेकरे होण्यासाठी आणि पोप फ्रान्सिस जुबली वर्षाची घोषणा करताना आपल्याला आशेची यात्रेकरू होण्यासाठी आमंत्रित करीत आहेत. प्रिय बंधू भगिनीनो, आपल्याला कदाचित जाणवेल की आपल्या आजूबाजूची परिस्थिती ही तितकीशी योग्य नाही. अजूनही सर्वत्र अंधकार दिसत आहे, अजूनही अनेक प्रकारचे अडथळे आपल्या जीवनामध्ये आहेत, अनेक बंधनं आपल्याला ग्रासलेले आहेत. मात्र प्रभू येशू ख्रिस्त आज योहानाच्या रूपाने आपल्याला सांगत आहे की मी तुम्हाला निवडलं आहे, मी तुम्हाला नेमलं आहे, माझं कार्य करण्यासाठी तुम्ही पुढे या. निश्चितच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंदाचा, सुखाचा, शांतीचा अनुभव
आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या प्रिय बंधू भगिनींनो, या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होत असताना आपण कोण आहोत ही योहानाप्रमाणे आपल्याला जाणीव असणे गरजेचं आहे. केवळ एक मानव म्हणून आपण जन्माला आलो आहोत इतकं पुरेसं नाही, तर आपण ख्रिस्ती आहोत. आणि ख्रिस्ती असणे म्हणजे काय, ख्रिस्ती जीवन म्हणजे काय, ख्रिस्ती जीवनाचं वैशिष्ट्य काय, ह्याची जेव्हा आपल्याला खरी ओळख होईल तेव्हा आपण कोण आहोत ते आपल्याला कळेल. प्रिय बंधू भगिनींनो, आपण कुठले आहोत ह्याची जेव्हा आपल्याला जाणीव होईल तेव्हा आपल्याला समजेल की आपलं नागरिकत्व, संत पौल म्हणतो त्याप्रमाणे, हे ह्या जगातलं नाही, तर आपलं नागरिकत्व हे स्वर्गीय आहे. आपलं नागरिकत्व परमेश्वराबरोबर एकरूप होण्यामध्ये आहे. आपण परमेश्वरासाठी निर्माण झालेलो आहोत आणि परमेश्वरामध्ये आपला अंत आहे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा निश्चितच ते कार्य करण्यासाठी, म्हणजेच आपलं जे मिशन आहे ते मिशन पूर्ण करण्यासाठी आपण सतत पुढे येऊ. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर आपल्याला आणखीन एक संधी देत आहे. परमेश्वर आपल्याला बोलावत आहे. ह्या गावदाते संडेद्वारे परमेश्वर आपल्याला ख्रिसमसची आठवण करून देत आहे. कशा प्रकारे तुम्ही ख्रिसमस साजरा करणार आहात, तो ख्रिसमस साजरा करण्यासाठी आपण बंधनामध्ये आहोत का ह्यावर विचार करायचा आहे. कोणत्या प्रकारची बंधनं आहेत, ती बंधनं तोडण्यासाठी तुम्ही तयार आहात का. कोणावर अन्याय होत आहे त्यांच्यासाठी, त्यांची वाणी होण्यासाठी आपण तयार आहोत का. जे अंधकारात आहेत त्यांना प्रकाशामध्ये आणण्यासाठी आपण तयार आहोत का. प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारची सत्कृत्य जेव्हा आपण करू आणि परस्परावर प्रेम करून, एकमेकांना क्षमा करून, शांतीने जीवन जगण्याचा, सेवाभावी जीवन जगण्याचा, नम्रतेने जीवन जगण्याचा जेव्हा प्रयत्न करू तेव्हा निश्चितच ख्रिसमस साजरा करण्यासाठी, परमेश्वराबरोबर एकरूप होण्यासाठी आणि योहानाप्रमाणे परमेश्वराचे साक्षीदार होण्यासाठी आपल्याला मदत होईल. ह्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होत असताना आपण कोण आहोत ह्याची आपल्याला जाणीव व्हावी. आपण कुठले आहोत हे आपल्याला समजावं आणि आपण काय करायला पाहिजे हे करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळावी. म्हणून या पवित्र रहस्यामध्ये विशेष प्रार्थना करूया. आपला विश्वास प्रकट करण्यासाठी आपण उभे राहूया. आपल्याकडे ज्या पत्रिका आहेत त्यामध्ये पान क्रमांक 4 नायसियन क्रीड. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केला नाही. त्याचकडून सर्व काही उत्पन्न झाले आहे. मानवांसाठी आणि आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला खुर्ची दिली. पोंती पिलाताच्या आमदानी त्याने दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले. आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला. आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. आणि जीवितांचा व मेल्यांचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. आणि जीवनदाता प्रभू पवित्र आत्मा यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता आणि पुत्र यांच्यासमोर त्याला भसतात आणि गौरवितात. तो संदेष्टामार्फत बोलला आहे. आणि एकच पवित्र कॅथलिक व प्रेषितीय ख्रिस्तबेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो. आणि मेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची आपण तयारी करीत आहोत. आजच्या जगात त्याने पुन्हा यावे आणि सर्व गरजवंतांना मुक्तिदान द्यावे, म्हणून त्याच्याकडे आपण प्रार्थना करूया. आपलं उत्तर असेल, ही प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना आपल्या कार्याद्वारे ख्रिस्ताची साक्ष संपूर्ण जगाला देण्यासाठी
पवित्र आत्म्याची कृपा व चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी त्यांना देण्यात आलेला अधिकार हा जनतेकडून आहे ह्याचे भान ठेवून समाजाच्या विकासासाठी व कल्याणासाठी नेहमी कार्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आजच्या शुभवर्तमानात योहान स्वतःची खरी ओळख लोकांना करून देत आहे. त्याच्याप्रमाणे आपली खरी ओळख स्वीकारून प्रभूच्या येण्याची आपल्याला उल्हासाने योग्य ती तयारी करता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपण पात्र नसतानाही परमेश्वर आपल्यावर अनेक मार्गाने जबाबदारीची कामे सोपवित असतो आणि ते काम पूर्ण करीत असताना आपले जीवन सर्वस्वी बदलून जाते. प्रभूच्या ह्या अवधारावर आपल्याला पूर्णपणे विसंबून राहता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मग्रामातील सर्व आजारी व दुःखी पीडित लोकांना प्रभूच्या करुणेचा स्पर्श व्हावा. जगात सर्वत्र शांती नांदावी तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. उद्या विवाहबद्ध होणाऱ्या वधूवरावर परमेश्वराचा आशीर्वाद द्यावा व त्यांचे वैवाहिक जीवन फुलावे बहरावे तसेच त्यांचे संसार सुख समाधान व आनंदाने भरावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. ही सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, तुझ्यापासून कोणीही दूर जाऊ नये आणि सर्वांनी आपले तारण प्राप्त करून घ्यावी अशी तुझी मानवजातीकडनं अपेक्षा आहे. तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐक. तुझ्या शांतीने तू जगाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. दान समर्पू ईश कोणते, दान समर्पू ईश कोणते, तन मन धन घे स्वीकारुनिया, तन मन धन घे स्वीकारुनिया, सुख दुःखे तुझ माझी देतो, सांभाळुनिया आश्रय देवो, सुख दुःखे तुझ माझी देतो, सांभाळुनिया आश्रय देवो, दान समर्पू ईश कोणते, दान समर्पू ईश कोणते, तन मन धन घे स्वीकारुनिया, तन मन धन घे स्वीकारुनिया. बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, पवित्र रहस्यामध्ये जे कार्य सुरू झालेले आहे ते पूर्ण होण्यासाठी आम्ही भक्तिभावाने अर्पण करीत असलेले हे बलिदान अखंडितपणे पुढे सुरू राहो आणि आमच्या ठाई तुझे तारण कार्य प्रभावीपणे पूर्णत्वात जावो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमच्या अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते नाविले आहे, प्रभू आमचा परमेश्वर याचा आभार मानूया. योग्यरास्त आहे. ही प्रभू पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरम, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत ते योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. आम्हासाठी नम्रता धारण करून प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य झाला आणि तुझी अनादी काही योजना त्याने पुरी केली व आमच्या तारणाचा मार्ग मोकळा केला.
आपल्या वैभवाने तो पुन्हा येईल आणि अभिवचन दिलेल्या तारणात आम्हाला सहभागी करील, या आशेने आम्ही त्याच्या आगमनाची वाट पाहत आहोत. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूत व महादूत, सत्ता आणि अधिष्ठा, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुला निरंतर गुणगान गातो. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवी अखंड भरणी पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गान भांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. परमैशाच्या पावन नामे घेत धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गान भांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. ही प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्या वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा ती स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. ही प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास, तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. ही प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विष्कार घडव. जे आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे प्रार्थना करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो.
तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. ही प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेचे आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने मी पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. ही प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे आणि चुकांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तबीच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पाप हरता परमेश को करा, सोडी दया धारा प्रभुवरा. जग पाप हरता परमेश को करा, सोडी दया धारा प्रभुवरा. जग पाप हरता परमेश को करा, शांती वर्षाव करा प्रभुवरा. ही पहा परमेश्वराची कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेली धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. मना कदापि सोडू नको रे तुझ्या प्रभू ख्रिस्ताला. मना कदापि सोडू नको रे तुझ्या प्रभू ख्रिस्ताला. प्रीत आगळी जगा वेगळी मना तुझ्यावर केली. प्रीत आगळी
जशी पक्षिणी पंख पसरुनी देते उब पिलांना, जशी पक्षिणी पंख पसरुनी देते उब पिलांना, तशीच माया करी तुझ्यावर त्यजू नको ख्रिस्ताला, त्यजू नको ख्रिस्ताला. मना कदापि सोडू नको रे तुझ्या प्रभू ख्रिस्ताला, मना कदापि सोडू नको रे तुझ्या प्रभू ख्रिस्ताला. ध्यास एकला तुझा घेतला त्यजू नको ख्रिस्ताला, त्यजू नको ख्रिस्ताला. मना कदापि सोडू नको रे तुझ्या प्रभू ख्रिस्ताला, मना कदापि सोडू नको रे तुझ्या प्रभू ख्रिस्ताला. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा दयाळू प्रभू, या ख्रिस्त शरीर साक्रामेंताद्वारे आम्हाला अधिकाधिक आध्यात्मिक शक्ती दे, पापापासून आमची सुटका कर. प्रभू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आम्हाला पात्र ठरव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. कृपया खाली बसा. आजचं दुसरं कलेक्शन संत विन्सेंट डी पॉलसाठी असेल. कृपया सरळ रस्ते दानधर्म करावा. आगमन काळातील तिसरा रविवार, रिजॉयसिंग संडे. लग्नाच्या घोषणा. ईश्वरी कृपेने लग्न करू इच्छितात अल्ड्रॉय व सारा. अल्ड्रॉय आल्बर्ट व अल्का व साधना रॉड्रिक्स यांचा मुलगा, राहणार अंचेरी नंदाखाल. सारा रॉबर्ट व शोभना गोन्साल्विस यांची मुलगी, राहणार मराठी उमराळा. जसविल व एन्थिया. जसविल जॉन व जुली लोपिस यांचा मुलगा, राहणार कातरवाडी शिरलेवाडी. एन्थिया अँड्रू व विजया लोपिस यांची मुलगी, राहणार पडई नंदाखाल. जिराल्ड व ब्रिजेल. जिराल्ड जुलियन व फिलोमिना रुमाव यांचा मुलगा, राहणार रुमावाडी नंदाखाल. ब्रिजेल पास्कोल उर्फ मार्शल व फातिमा उर्फ शैला डिमोंटे यांची मुलगी, राहणार मेडी नंदाखाल. जॉर्डन व लॅरिसा. जॉर्डन जोसेफ व उर्सुला डिमोंटी यांचा मुलगा, राहणार कोल्हापूर आगाशी. व लॅरिसा सायमन व ॲग्नेस रॉड्रिक्स यांची मुलगी, राहणार परसाव नंदाखाल. ग्रेविल व जॉरेटा. ग्रेविल आल्बर्ट व आशा गोन्साल्विस यांचा मुलगा, राहणार मराठी उमराळा. व जॉरेटा जेरॉम व सुनीता डेब्रिटो यांची मुलगी, राहणार जेलाडी नंदाखाल. क्लिप्टन व लिविसा. क्लिप्टन चार्लस व अनिता परेरा यांचा मुलगा, राहणार किवणी नंदाखाल. लिविसा फिलिप उर्फ दिलीप व ललिता लोपिस यांची मुलगी, राहणार सितरबाट नानबाट. हे सर्व चर्चा रीतीनुसार विवाहबद्ध होऊ इच्छितात. ही त्यांच्या लग्नाची पहिली घोषणा आहे. या लग्नामध्ये कुठलाही अडथळा असल्याचे आपणास ठाऊक असेल
तर त्याविषयी चर्चच्या धर्मगुरूला तात्काळ कळविणे आपले नैतिक व धार्मिक कर्तव्य आहे. आजची उपासना परसा गाव परिवाराने सादर केली, त्याला धन्यवाद. येत्या रविवारची उपासना तोरपाट गाव परिवार सादर करतील. उद्या लग्न असल्याकारणाने संध्याकाळी 5ची मिसा ही 4:30 वाजता होईल याची भाविकांनी नोंद घ्यावी. वेदीसेवक सेविका यांची सभा दर रविवारी संध्याकाळी 4 वाजता असेल. सोमवारी संध्याकाळी 7च्या मिसानंतर आंतरिक आरोग्यदानासाठी विशेष प्रार्थनेचं आयोजन केलेलं आहे. जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे. नाताळ सणानिमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गावागावात आगमनकाळील प्रार्थना व कॅरल सिंगिंगचं आयोजन केले आहे. सदर कार्यक्रम आपापल्या गावपरिवारातील मुलं व युवक करतील. आपल्या गावपरिवाराच्या वेळेनुसार आपण गावपरिवारात उपस्थित राहावे. कॅरल सिंगिंगचा क्रम खालीलप्रमाणे असेल. मंगळवार 19 डिसेंबर संध्याकाळी 8 वाजता परसाव, लालुडी, जलाडी आडले तळई व बावखाल. बुधवार 20 डिसेंबर संध्याकाळी 8 वाजता वाडी, 8:30 वाजता वटार बारुडी. गुरुवार 21 डिसेंबर संध्याकाळी 7:30 वाजता घोटकाल, मेदुडी व अंगाडी, 8 वाजता किवणी, 8:30 वाजता पेडी. शुक्रवार 22 डिसेंबर 7 वाजता पडी, गाजुरी, मोरवाडी, खोडाळे, 7:30 वाजता केदार व मेढे, बोरबाट, 8 वाजता कोलबाग, नोनोडी, राणेबाट, उंगणबाट, बानबाट, अंजेरी, गोटार, रुमाव व वटलय, 8:30 वाजता घोसाळी, नांदाण व 2 तलाव, आगोडी, साखरबाट. आगमनकालीन दान भूक व रोगराई निर्मूलनासाठी कारितास इंडिया दिल्ली येथे पाठविले जाते. आपण सरळ हस्ते दानधर्म करावा. आपले दान चर्चच्या दानपेटीत टाकावे. आपल्या कुटुंबाच्या एका वेळीच्या जीवनाचा खर्च दानधर्म करावा. जीवनदर्शन केंद्र गिरीज येथे क्रिसमसचं डेकोरेशन उपलब्ध आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत आपण या स्टॉलला भेट देऊ शकता. वसई धर्म प्रांताने यावर्षी उपासना डायरी प्रकाशित केली आहे. त्यात दररोजची वाचने व चिंतन आहे. प्रत्येक कुटुंबात एक डायरी असणे आवश्यक आहे. त्याची किंमत ₹200 मात्र आहे. आपण अजूनही डायरी खरेदी केली नसल्यास त्यांनी ती सुवार्ता वितरकाकडून किंवा आपल्या सॅक्रिस्टीमधून घ्यावी. नाताळची पूर्व तयारी म्हणून सर्वांनी प्रायश्चित्त साक्रामेंट करणं आवश्यक आहे. दररोज सकाळी मिसाळांत धर्मगुरू कुंसारासाठी उपलब्ध असतील. तसेच गुरुवार दिनांक 21 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6च्या मिसानंतर बाहेरचे धर्मगुरू प्रायश्चित्त साक्रामेंटासाठी उपस्थित राहणार आहेत. येत्या रविवारी 24 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता मिसा होणार नाही याची भाविकांनी नोंद घ्यावी. भाविकांनी शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी सकाळी मिसाला यावे. क्रिसमसच्या मध्यरात्रीच्या मिसाची पूर्वतयारी म्हणून रविवार दिनांक 24 डिसेंबर रोजी रात्री 9:30 वाजता कॅरल सिंगिंग असेल. त्यानंतर रात्री 10 वाजता पवित्र मिसाला सुरुवात होईल. भाविकांनी 9:30 वाजता उपस्थित राहून कॅरल सिंगिंगमध्ये सहभागी व्हावे. सोमवार 25 डिसेंबर क्रिसमस सणाच्या मिसा सकाळी 6:15, 7:30 व 9 वाजता. संध्याकाळी मिसा होणार नाही याची भाविकांनी नोंद घ्यावी. नाझरेत माऊली सेंटर येथे सोमवारी सकाळी क्रिसमसच्या दिवशी 8:15 वाजता मिसा होईल. सर्व मैत्री आयोग वसई धर्म प्रांतातर्फे नाताळ स्नेहभाव संध्याकाळ सोमवार 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4:30 वाजता बिशप हाऊस वसई इथे आयोजित केला आहे. कृपया सदर कार्यक्रमासाठी आपल्या मित्र परिवारासहित उपस्थित राहा व अन्य धर्मीय बंधू आणि भगिनीसोबत हा क्रिसमसचा आनंद साजरा करा. प्रिय बंधू भगिनींनो, पॅरिस काउन्सिलची सभा येत्या रविवारी 9च्या मिसानंतर होईल. सर्व पॅरिस काउन्सिल सदस्यांनी उपस्थित राहावे. गेल्या रविवारचं दान ₹1,25,590. गेल्या बुधवारचं दान ₹24,070. आपल्या प्रेमळ औदार्याबद्दल आपले आभार. आशीर्वादासाठी उभे राहूया. प्रभू तुम्हाबरोबर असो. बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा. मिसा समाप्त झाली आहे. देवाला धन्यवाद. जुबली वर्षासाठी प्रार्थना. ही स्वर्गातील पित्या तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा बंधू ह्याच्या ठाई तू आम्हाला जी श्रद्धा दिली आहे आणि पवित्र आत्म्याने आमच्या हृदयात जी प्रेमभावाची ज्योत प्रज्वलित केली आहे त्याद्वारे आमच्यामध्ये
तुझ्या स्वर्गीय राज्याच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभवर्तमानाच्या बीजांची सतत मशागत करणाऱ्यामध्ये आमचे रूपांतर करो. शुभवर्तमानाची ही बीजे मानवतेचा तसेच नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची खात्रीपूर्वक वाट पाहणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत कायापालट करो. दुष्टशक्तीच्या प्रभावाने तुझे वैभव अनंतकाळ प्रकाशित हो. येत्या जुबली वर्षाची कृपा आम्हा यात्रेकरूमध्ये आशेचा किरण व स्वर्गराज्यातील वैभवाबद्दल तळमळ पुन्हा जागृत करो. त्याच कृपेद्वारे आपल्या तारणाऱ्याचा आनंद व शांती सर्व जगात पसरो. हे नित्यजीवी धन्य परमेश्वरा, सन्मान व गौरव सदा सर्व काळ तुझाच आहे. धरती संतरतो आणि आकाश पांघरतो. कधी धरती संतरतो आणि आकाश पांघरतो. प्रभू संदेश